शेर का शिकार नहीं किया जाता, में मारा नहीं जाता, बराबर वालों से करना, बाप से खेल खेला। हो जाऊंगी तर मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यू बघितला तो कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, कॅपकट ओपन झाल्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क कोड दिलेला असेल त्याला जे ते तुम्हाला इथे अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे. त्याला ओपन केल्यानंतर तुम्ही ॲड करून घ्यायचे. बिटमार्क कोड ॲड झाल्यानंतर आपल्याला जे येते ते कोपऱ्यात क्लिक करून घ्यायचे. कोपऱ्यात क्लिक केल्यानंतर आता आपल्याला त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं. व्हिडिओला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे उजवीकडे स्क्रोल करून इथून जे ते एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचे. सॉन्ग आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आता आपल्याला जे येते अशा प्रकारे इथे यायचे. मित्रांनो, अशा प्रकारे आल्यानंतर आता तुम्हाला जे येते बीट कट करून घ्यायचे. त्यासाठी जे येते अशा प्रकारे मित्रांनो पुढे जायचे. पुढे आल्यानंतर आता आपल्याला जे येते मित्रांनो बीट टू चेंज होताना दिसत असेल त्याच्या अलीकडे येऊन आपल्याला बीट वनवरती आपल्याला अशा प्रकारे ते बीट वनवरती यायचे. त्यानंतर जे येते त्या व्हिडिओला सिलेक्ट करून ते कट करून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर बीट 3 येत असेल त्याच्या अलीकडे बीट 2 वरती येऊन आपल्याला पुन्हा एक कट करून घ्यायचे. तशाच प्रकारे मित्रांनो पुढे जायचे. पुढे आल्यानंतर आता आपल्याला जे येते बीट 5 येत असेल 4 तिथे अलीकडे येऊन आपल्याला जे येते कट करून घ्यायचे. अशाच प्रकारे सर्व बीट इथे कट करून घेतल्यानंतर आता जे येते तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो पुढे यायचे. पुढे आल्यानंतर आता इथं मित्रांनो अशा प्रकारे डायलॉग 1 हा मित्रांनो दिसत असेल. ते दिसल्यानंतर तिथं आपल्याला त्या सॉन्गच्या लेअरला क्लिक करून बीट्सवरती यायचे. तिथून जे येते आपल्याला ते एक ॲड बीटवरती क्लिक करून एक बीट ॲड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे मित्रांनो पुढे स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर आता आपल्याला जे येते मित्रांनो ते बीट टू चेंज होताना म्हणजे आपल्याला डायलॉग 2 येत असेल तिथे अलीकडे आपल्याला येऊन बीट डायलॉग 1वरती येऊन इथे एक आपल्याला बीट ॲड करून घ्यायची. तशाच प्रकारे मित्रांनो पुढे जायचे. पुढे आल्यानंतर आता मित्रांनो इथून जे येते तुम्हाला डायलॉग 3 येत असेल त्याच्या अलीकडे डायलॉग 2वरती येऊन आपल्याला ते ॲड बीट करून घ्यायचे. तशाच प्रकारे मित्रांनो पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर आता मित्रांनो डायलॉग 4 येत असेल त्याच्या अलीकडे मित्रांनो येऊन आपल्याला डायलॉग 3वरती येऊन इथे कट करून घ्यायचे आहे. तशाच प्रकारे पुढे जायचे. पुढे आल्यानंतर इथं डायलॉग 5 येत असेल त्याच्या अलीकडे येऊन डायलॉग 4वरती येऊन इथे एक बीट ॲड करून घ्यायचे. तर अशाच प्रकारे पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला जे ते डायलॉगची एंडिंग जी असेल ती मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे एक बीट ॲड करून घ्यायची. त्यानंतर जे ते सगळे डन करून आता इथे जे येते त्या पहिल्या बीटवरती येऊन आपल्याला जे येते तिथे फोटो ॲड करायचे. त्यासाठी त्या लेअरला क्लिक करून इथे रिप्लेसवरती जायचे. आणि इथून जे येते तुम्हाला फोटोजवरती जाऊन तुमचा जो काही फोटो असेल त्याला सिम्पली अशा प्रकारे ओपन करायचे. 2 बटनने झूम करून घेतल्यानंतर त्याला जे येते अशा प्रकारे मित्रांनो मधोमध सेट करून घ्यायचे. तर अशाच प्रकारे सर्व फोटो बीटनुसार तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, फोटो ॲड करून झाल्यानंतर आपल्याला जे येते ते फोटोमध्ये इफेक्ट द्यायचे. त्यासाठी पहिल्या बीटवरतल्या फोटोला क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आउट ॲनिमेशनवरती जाऊन आता तुम्हाला इथून जे येते मिनी झूम हा इफेक्ट ॲड करून इथून ह्याची ड्युरेशन अशा प्रकारे जे येते कमी असेल मित्रांनो इथून आपल्याला फुल करून घ्यायचे. त्यानंतर जे येते अशा प्रकारे मित्रांनो पुढे जायचे. पुढे आल्यानंतर आता मित्रांनो आपले सेकंड बीट असेल तिथे आपल्याला येऊन कोंबोवरती जायचे. कोंबो ॲनिमेशनवरती इथून आपल्याला पेंडुलम 1 हा इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन पेंडुलम 2 आणि त्या पुढच्या फोटोवरती येऊन पुन्हा पेंडुलम 1 आणि त्या पुढच्या फोटोवरती येऊन आपल्याला जे येते डिस्टॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे येते इथून त्या पुढच्या फोटोवरती जाऊन इन ॲनिमेशनवरती जाऊन ड्रॉप व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करून इथून ह्याची ड्युरेशन 0.6 सेकंड ठेवून डन करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा कोंबोवरती जायचे आणि इथून जे येते तुम्हाला बाउन्स 1 ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे येते त्या पुढच्या फोटोवरती जाऊन इथून आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा बीट ॲड करून घ्यायचे आणि इथून ह्याची ड्युरेशन फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर पुन्हा डिस्टॉर्ट राईट हा बीट ॲड करून घ्यायचे आणि इथून ड्युरेशन मित्रांनो फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन इन ॲनिमेशनवरती येऊन आपल्याला जे येते ते रॉक हॉरिझॉन्टली हा बीट ॲड करून इथून ह्याची ड्युरेशन 0.9 सेकंड ठेवून डन करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन इथून आपल्याला स्विंग बॉटम हा इफेक्ट ॲड करून इथून ह्याची ड्युरेशन 0.6 सेकंड ठेवून डन करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवर जाऊन पुन्हा जे येते आपल्याला डिस्टॉर्ट राईट हा इफेक्ट ॲड करून ह्याची ड्युरेशन फुल करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करून इथून जे येते आपले फोटोला इफेक्ट लागलेले आहेत. त्यानंतर जे येते आता इथे मित्रांनो 12 सेकंड कशी यायची ते आपल्याला एक ट्रान्झॅक्शन भेटून जाईल. तिथे आपल्याला त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे आणि इथून जे येते तुम्हाला असं वगैरे ते थोडंसं लोड होत आहे. त्यानंतर जे येते थांबा मित्रांनो इथून मित्रांनो जे येते तुम्हाला बबल ब्लर हा मित्रांनो भेटून जाईल. ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत तो तुम्हाला सिम्पली ॲड करून घ्यायचे. त्यानंतर इथून ड्युरेशन फुल करून सिम्पली डन करून घ्यायचे. त्यानंतर जे येते आता आपल्याला जे येते ते
इथे स्टार्टिंगला एक इफेक्ट द्यायचे, त्यासाठी जे इथे इफेक्ट्सवरती क्लिक करायचे आणि इथून जे इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथून हॅलो ब्लर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे ट्रेंडिंगची कॅटेगरीत जाऊन इथे थोडंसं लोड घेत आहे मित्रांनो. त्यानंतर इथून हॅलो ब्लर हा इफेक्ट ॲड करून डन करून ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी पूर्ण फुल वाढवून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करायचे. डन झाल्यानंतर आता आपल्याला जे इथे बॅक घ्यायची. बॅक घेतल्यानंतर आता आपल्याला जे इथे अशा प्रकारे ते आपण मित्रांनो डायलॉग बीट ॲड केलेले त्या बीटवरती बरोबर येऊन इथे ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरले करायचे आणि इथून जे इथे तुमचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ओव्हरले दिले असतील म्हणजे डायलॉगचे इथे सिम्पली ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे इथे तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो थोडं पुढे जायचे. पुढे आल्यानंतर आता आपल्याला जे इथे ह्याला बरोबर मधोमध सेट करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला बीट जे असेल मित्रांनो आपली तिथे ह्याला सेट करून घ्यायचे. अशा प्रकारे जे इथे सेट करून झाल्यानंतर आता आपल्याला जे इथे पुन्हा इथे अशा प्रकारे मित्रांनो बेसिकवरती जायचे. बेसिकवरती आल्यानंतर वाय ॲक्सिस जो असेल तो आपल्याला -35 ठेवून घ्यायचे. अशा प्रकारे तिथून स्केलवरती जाऊन तिथून याची साईज जी असेल ती मित्रांनो आपल्याला 80 ठेवून घ्यायची. अशा प्रकारे 80 ठेवल्यानंतर सिम्पली डन करायचे आणि अशाच प्रकारे जे येते आता पुढच्या बीटवरती यायचे. अशा प्रकारे पुढच्या बीटवरती आल्यानंतर पुन्हा ॲड ओव्हरले करायचे. ॲड ओव्हरले केल्यानंतर आता इथून जे येतं तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो 2 नंबरचा जो ओव्हरले असेल तो इथून ॲड करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करून इथून जे येते ह्यालासुद्धा अशा प्रकारे बरोबर हे आपण जे बीट ॲड केलेलं त्याच्याबरोबर त्यात सेट करून घ्यायचे. त्यानंतर जे येते पुन्हा बेसिकवरती जाऊन इथून जे येते ह्याची साईज 80 ठेवून घ्यायचे आणि इथून जे येते तुम्हाला पोझिशनवरती येऊन इथून वाय ॲक्सेस आपल्याला -35 ठेवून घ्यायचे. अशा प्रकारे जे येते वाय ॲक्सेस -35 ठेवल्यानंतर डन करायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या बीटवरती यायचे. त्या पुढच्या बीटवरती आल्यानंतर आता इथून जे येते तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो पुढचा जो डायलॉग असेल त्याला इथून जे येते ॲड करून घ्यायचे. त्यानंतर डायलॉग ॲड झाल्यानंतर आता जे येते आपल्याला ह्याला बरोबर मधोमध बीटमध्ये सेट करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा बेसिकवरती जायचे आणि इथून जे येते वाय ॲक्सेस -35 करून घ्यायचे. अशा प्रकारे त्यानंतर जे येते स्केलवरती येऊन याची साईज जी असेल ती मित्रांनो 80 ठेवून सिम्पली डन करायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती यायचे म्हणजे डायलॉगपाशी बीटवर. त्यानंतर जे येते पुन्हा एक आपल्याला इथे ओव्हरले ॲड करायचे. त्यानंतर जे येते तुम्हाला ह्याला अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरले बरोबर जे येते बघून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जे येते तुम्हाला मी ते ओव्हरले ॲड करून घेतो. त्यानंतर जे येते सिम्पली कोपऱ्यात क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर जे येते इथून जे येते डबल ओव्हरले आलेले आहेत त्यासाठी जे येते तुम्हाला इथे एक ओव्हरले डिलीट करून घेतलेला आहे मी अशा प्रकारे मित्रांनो. त्यानंतर जे येते इथून त्या ओव्हरलेला सिलेक्ट करायचे. त्यानंतर जे येते ह्याला बरोबर बीटमध्ये ॲड करून इथून जे येते पुन्हा बेसिकवरती येऊन साईज जे असेल ते 80 ठेवून घ्यायचे. त्यानंतर पोझिशनवरती येऊन वाय ॲक्सेस -35 अशा प्रकारे जे येते तुम्हाला ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर जे येते अशा प्रकारे ठेवल्यानंतर डन करून आता इथून जे येते त्या पुढचा ओव्हरले ॲड करायचे. त्यासाठी पुन्हा आपल्याला ओव्हरलेवरती क्लिक करून आपला पुढचा जो काही ओव्हरले असेल त्याला जे येते सिम्पली ते ॲड करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे ओव्हरले ॲड केल्यानंतर बॅक घ्यायचे. त्यानंतर ह्यालासुद्धा बीटमध्ये सेट करून पुन्हा ह्याला जे येते अशा प्रकारे बेसिकवरती येऊन वाय ॲक्सेस जो असेल तो -35 ठेवून घ्यायचे अशा प्रकारे आणि स्केलवरती येऊन ह्याची साईज असेल ते 80 ठेवून सिम्पली डन करून घ्यायचे. आणि त्यानंतर जे येते आता इथून पुढचा आपला जो ओव्हरले असेल तो ॲड करून घ्यायचे. त्यासाठी पुन्हा ॲड ओव्हरले करून आपला जो लास्टचा ओव्हरले असेल त्याला सिम्पली ॲड करून कोपऱ्यात क्लिक करून साईड करायचे. त्यानंतर जे येते ह्याला जे येते अशा प्रकारे ह्याचे ड्युरेशन वाढवून घ्यायचे आणि इथून जे येते ह्यालासुद्धा बेसिकवरती जायचे. बेसिकवरती गेल्यानंतर तुम्हाला जे येते ह्याचं साईज जे असेल ते 79 ठेवून घ्यायचे आणि पोझिशनवरती येऊन -60 डिग्री करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करून इथून बॅक घ्यायचे आणि इथून हा व्हिडिओ जो असेल तो तुम्हाला सिम्पली तुमच्या मोबाईलमध्ये थांब मित्रांनो. पुन्हा आपल्याला जे येते इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो 12 सेकंडच्या थोडं पुढे येऊन आपल्याला जे येते अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला जे येते अशा प्रकारे येते व्हायब्रेशन फ्लॅश हा इफेक्ट ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर इथून ह्याची ड्युरेशन जी असेल ती ह्या डॉट एवढी ठेवून घ्यायची म्हणजे डॉटच्या पुढेपर्यंत आणि तिथून जे येते म्हणजे आपल्याला फक्त एकच इफेक्ट पडेल असे ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे येते कॉपी इफेक्ट करून ह्याला जे येते पुन्हा त्या पुढच्या फोटोवरती जाऊन ह्याला जे येते ड्रॅग करून बरोबर ह्याला मधोमध सेट करून घ्यायचे. अशा प्रकारे जे येते पुन्हा ह्याला कॉपी करायचे मित्रांनो अशा प्रकारे आणि इथून जे येते अशा प्रकारे सर्व आपले जे बीट असतील म्हणजे तर इथे कॉपी केल्यानंतर इथून जे येते ह्याला पुढच्या ह्याच्या व्हायचे. त्यानंतर ह्याला पुन्हा बरोबर मधोमध ठेवायचे. पुढच्या बीटवरती येऊन पुन्हा कॉपी पेस्ट करून त्या पुढच्या फोटोवरती येऊन जी ह्याला जे येते बरोबर ह्याला फोटोच्या बरोबर मधोमध सेट करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा ह्याला कॉपी करायचे आणि इथून जे येते ह्याला बरोबर लास्टच्या फोटोपर्यंत लास्टला बरोबर ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर इथून हा व्हिडिओ जो असेल तर इथून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.